प्रवीण माने, दशरथ माने आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे। काही दिवसांआधी प्रवीण मानेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय। तसंच इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रवीण माने इच्छुक आहे। त्यामुळे सध्या या भेटीला आता आणखीनच महत्त्व प्राप्त झालंय। सध्या विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या असतानाच या भेटीला आता अधिक महत्त्व प्राप्त झालंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहे। जयदीप, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेच्या वेळी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस अचानक ते हर्षवर्धन पाटलांच्या घरी जाण्याऐवजी ते थेट पोहोचले प्रवीण मानेंच्या घरी। त्याआधी प्रवीण माने जे आहेत ते सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते। त्यानंतर प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवार गटामध्ये आणि लोकसभेनंतर पुन्हा एकदा प्रवीण माने जे आहेत ते त्यांनी तुतारी हातामध्ये घेतले, शरद पवारांच्या पक्षामध्ये आलेले आहेत। आता शरद पवार, दशरथ माने आणि प्रवीण माने यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणूक काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे आणि त्या निमित्तानं ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण गेल्या काही दिवसापासून इंदापूरमध्ये कोण लढणार अशी चर्चा सुरू असताना तर 3 नावं समोर येत आहेत। एक आप्पासाहेब जगदाळे, दुसरे प्रवीण माने आणि अद्यापपर्यंत कुठलीही भूमिका जाहीर न केलेल्या हर्षवर्धन पाटील देखील तुतारी हातामध्ये घेऊ शकतात अशी चर्चा आहे। आणि त्यानंतर आता जे आहे ते चर्चेला अधिक जो आहे तो वाव मिळू लागलेला आहे। त्याचं कारण असं आहे की प्रवीण माने या ठिकाणी येऊन शरद पवारांशी चर्चा करतात। आता नेमकं बैठकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे। कोण निवडणूक लढणार याकडे सर्वांचं लक्ष लागले असतानाच शरद पवार आणि प्रवीण माने यांची भेट ही महत्त्वपूर्ण ठरली जाते। खरं आहे। धन्यवाद जयदीप, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।